कुठल्याही आरक्षणाची भीक मागत नाही, ते आमचं हक्काचं आरक्षण आहे. मराठे उमेदवार तयार आहे. आता आरक्षण झालं तर आता सुट्टी नाही. पाटील म्हणले यांचे 288 पाडायचे किंवा उभं करायचे, ते जे निर्णय घेतील ते आम्हाला सर्व मराठ्यांना मान्य असेल. ते मराठा बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत. दादा, काय सांगाल तुम्ही? आज जरांगे पाटलांची रॅली पुण्यामध्ये आलेली, काय भावना आहे? जशी आषाढी वारीची प्रत्येकाला आस लागलेली असते पांडुरंगाच्या भेटीसाठी, तसं आज आम्ही सकाळी 11 वाजल्यापासून इथे आमच्या विठ्ठलाच्या भेटीसाठी इथं उपस्थित आहोत. आमचे मराठ्याचे उमेदवार तयारच आहेत. आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे घेणार नाही. आमचा मराठ्याचा मुख्यमंत्री ठरलेला आहे आणि आमच्या मराठे आता उभे राहणार आहेत. आणि इथे कुठल्याही पक्षाचा काही संबंध नाही आहे. हे सगळे मराठी आहेत. लोकसभेला पाहिलं तुम्ही, आता विधानसभेला तुम्ही बघतच राहा. आम्ही आरक्षण घेणार तर ओबीसीतूनच घेणार. आम्हाला कुठलंही ते 10% 20% वरचं ते मान्य नाही आहे.